सर्वांना आज श्री क्षेत्र पाडळदे या गावामध्ये भव्य आणि दिव्य असं परमपिता पंढरीश पांडुरंग परमात्मा यांच्या प्राणप्रतिष्ठा मूर्तींच्या चालल्या आहेत आणि सुंदर असं प्रभूंचं आयोजन नियोजन प्रयोजन चाललेलं आहे। प्रभू रामचंद्र परमात्मा तसेच सीतामय्या हनुमंतराया श्री तुकोबाराय ज्ञानोबाराय आणि आदरणीय हरिभक्त परायण परमपूजनीय आपले या पंचकृषीतील आदरणीय दादा भीमराव दादा महाराज यांचंही मूर्तीची अनावरण प्राणप्रतिष्ठा होणार आहे। आणि या कार्यक्रमानिमित्त आम्ही सर्व माहेरवाशिनी या ठिकाणी एकत्र जमा झालो आहोत। आम्हाला आज खूप आनंद होतो आहे की आमचं एक स्वप्न पूर्ण होत आहे आणि त्या स्वप्नाच्या माध्यमातून आम्ही खूप असा आनंद लुटला आहे। सर्व माहेरवाशिनी एकत्र आलो आहेत, खूप वर्षांनी भेट झाली आहे आणि हा सुख सोहळा आमच्या डोळ्याला पाहायला मिळाला आहे। याचं सर्व श्रेय जे असेल ते येतील हरिभक्त परायण आपले मास्तर बाबा तसेच हरिभक्त परायण भीमरावजी महाराज तसेच ब्रह्ममूर्ती दामोदरजी महाराज मणाजी महाराज असे सर्व साधू संतांनी आपलं या श्री क्षेत्र गावामध्ये एक प्राणप्रतिष्ठा व्हावी असं त्यांचं स्वप्न होतं आणि ते पूर्ण हे आपल्या श्री क्षेत्र पाडळदे या गावातील सर्व गावकऱ्यांनी तसेच पुण्यातील सर्व आमचे बंधू आहेत त्यांनी सहकार्य करून माहेरवाशिनींनी सहकार्य करून या ठिकाणी सुंदर असा हा सोहळा या ठिकाणी आम्ही साजरा करतोय आणि आम्हाला मनापासून आनंद होतोय। रामकृष्ण अखंड महाराष्ट्राचं आराध्य असलेलं विठ्ठल रुक्मिणी यांचा या ठिकाणी प्रतिष्ठापनेचा दिवस आज 3 दिवस गेल्या 4 दिवसापासून हा सोहळा चालू आहे। तो आज आपण उद्या कदाचित पूर्णत्वाला येणार आहे। त्यांच्यासोबतच इतर देखील संतांच्या मूर्त्यांच्या स्थापना या ठिकाणी होणार आहे। त्याच्यामध्ये आपण म्हणायला हरकत नाही की ज्ञानदेवा रचिला पाया तुका झालेसी कडस ज्ञानेश्वर माऊलींची मूर्तीची स्थापना होणार आहे। त्याचबरोबर तुकाराम महाराजांच्या मूर्तीची स्थापना आहे। प्रभू श्री रामचंद्र लक्ष्मण आणि हनुमान यांच्याही मूर्तीची स्थापना होणार आहे। 4 दिवसापासून चालत आलेला हा सोहळा अतिशय आमच्या कल्पनेशक्तीच्या बाहेरचा होता आणि तो आम्हाला स्वतः अनुभवायला मिळाला। यामुळे पंचकृषीतील सर्व भाविकांचा आणि आमच्या बंधूंचे यासाठी आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतो आणि त्यांनी आम्हाला आमंत्रित केलं यासाठी आणि त्यांच्या पूर्ण या पुढील वाटचाल सदिच्छा व्यक्त करतो। हा सोहळ्यांसाठी आम्हाला याच्यात आम्हाला खारीचा वाटा घ्यायला मिळाला, एक कुठेतरी संधी होती ती आम्ही मिळवली आणि त्यामुळे आम्हाला त्याच्यात अत्यंत आनंद असा होत आहे की आम्ही या ठिकाणी जे काही आमचे कर्तव्य असेल ते नक्कीच पूर्ण करू। रामकृष्ण।